अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर आज आपण बघणार आहोत की आपल्याबरोबर लोक वाईट का वागतात, आपल्याशी कुठली चूक होते की त्यामुळे लोक आपण कितीही चांगलं वागलं तरी आपला अपमान करतात, आपल्याला टोचून बोलतात, घालून पाडून बोलतात किंवा आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही, आपल्या सुखाला लगेच दृष्ट लावतात। असं लोक वाईट का वागतात आपल्याबरोबर ते आपण तर सगळ्यांचा चांगल्याचा विचार करतो किंवा आपल्याला जेवढं लोकांचं चांगलं करता येईल तेवढं आपण करायचा प्रयत्न करतो, तर लोक आपल्याशी असं का वागतात? तर तुम्ही बघा, आपण ज्या लोकांना खूप किंमत देतो, खूप जवळचं समजतो किंवा आपण त्यांच्या सुखात सुखी होतो, तशीच लोक कधी कधी आपल्याला धोका देतात। अशी नाही की सगळेच, पण मोजकीच लोक बघा, आपल्याला आपलं काही एखादं चांगलं व्हायचं असेल ना तर त्यांना बघवत नाही, लगेच तोंड पडतं किंवा त्यांना मनातून खूप वाईट वाटतं। मग हे असं बघितल्यानंतर आपल्याला हे वाईट वाटतं, त्रास होतो की नाही का, आपण एवढं चांगलं वागतो, आपण लोकांशी चांगलं वागतो, तरी लोक का आपल्याशी असं वागतात? आपण तर सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करतो किंवा आपण सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी आपल्या मनामध्ये भावना असते, मग लोक असे का करतात? तरी पहिली गोष्ट ना, तुम्ही खूप सुखी किंवा आनंदी समाधानी असता, मी नाही म्हणत तुम्ही खूप श्रीमंत किंवा हे, पण तुम्ही समाधानी असता आहे ह्या परिस्थितीमध्ये, तुम्ही सुखी समाधानी आनंदी असता, तुमची फॅमिली तुमच्याबरोबर सुखी असती किंवा तुमच्यावर घरातले लोक तुमच्यावर खूप प्रेम करत असतात, नवरा मुलं बायको असं, म्हणजे तुमच्या फॅमिलीतली लोक। मग हे सुद्धा लोकांना बघवत नाही की असं वाटतं की नाही का, आपल्या घरात तर असं वातावरण नाही, ह्याच्या घरात किती छान वातावरण आहे, ह्यांचं घरात एकमेकाचं किती पटतं, किती प्रेम आहे एकमेकामध्ये, मग आपल्यात असं का नाही? ह्या गोष्टीसुद्धा लोकांना खटकतात आयुष्यामध्ये आणि ती लोकांना मग तुमच्यावर जळतात किंवा मग तुमच्याबद्दल वाईट विचार करतात, म्हणजे असं तुम्हाला दुःख द्यायचा प्रयत्न करतात। का तर ती तशी परिस्थिती त्यांच्या घरामध्ये निर्माण करू शकत नसतात किंवा त्यांची तेवढी पात्रता नसते की ती तेवढं समजून घेतील एकमेकाला, एवढं अंडरस्टँड करतील आणि घरात आनंद प्रेम आणि माया ठेवतील। तर मग ह्या गोष्टींचा पण त्या आपलं बघून ते लोक जेलसी करतात, मग आपल्याबरोबर वाईट वागायला चालू करतात की जेणेकरून कुठल्या परिस्थितीतून आपल्याला त्रास होईल की बाबा ह्याच्याकडे एवढं सगळं चांगलं आहे, आपण तर खूप श्रीमंत आहे। बघा तुम्ही ऑब्झर्व करा, काही लोक ना, तुम्ही कितीही चांगलं केलं तर तुमच्याशी वाईटच वागतात, त्यांना तुमच्यात कुठलीच चांगली गोष्ट दिसत नाही। तर मग सरळ सांगू का, अशा लोकांशी ना जास्त कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा। हा, बोललं नाही बोललं जसेच तसं वागायचा प्रयत्न करायचा, मग आपल्याला समजून येतं तरी पण आपण त्यांच्याशी चांगलं वागतो, हे आपला चांगुलपणा असतो की नाही का, जाऊ दे असू दे, त्याला नाही समजत, मग आपण हे सोडून देतो। पण ठीक आहे, थोडे दिवस सोडून द्या, पण प्रत्येक वेळेस जर ही गोष्ट तुम्ही केली ना रिपीट, तर त्याचं वागणं अजून जास्त वाढत जातं वाईट, की नाही का, मग काहीतरी कुरघोडी कर, एक तुमच्याबद्दल वाईट पसरवायचा प्रयत्न कर, हे असंच आहे ते तसंच आहे असं तसं, का तर ते तुमच्या लेवलला येऊ शकत नसतात, म्हणून ते तुमच्याबद्दल वाईट विचार करतात, वाईट पसरवतात किंवा वाईट बोलतात। तर मग ह्या पण अशा गोष्टी असतात। तर मग तुम्ही कितीही, ते जलसी प्रकार असतो, तुमचं सुख भोगवत नसतं त्यांना, त्यामुळे ही लोक वाईट वागायचा प्रयत्न करतात, मग कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करायचा। मग तुमचा एखादा कार्यक्रम असेल तर तिथं पण येऊन निगेटिव्हिटी म्हणजे पसरवायची। हा, म्हणजे तुम्ही किती पण चांगला कार्यक्रम करा तरी पण येऊन बोलायचं, हां कुठं हे चांगले कुठं ते चांगले। बघा आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, तुमच्या पण घरात कार्यक्रम वगैरे झाले असतील, लग्न झाले असतील किंवा तुम्ही घर बांधलं असेल, काय असेल, अशी मोजकी ठराविक जवळची लोक असतात, येऊन नावं ठेवणार, त्यांना कुठलीच गोष्ट कधी आयुष्यात पटलेली नसते, मग त्यांचा स्वभावच असतो तो। आणि अशी काही सगळीच नसतात, पण मोजकी लोक असतात की तुम्ही एखादा खूप छान कार्यक्रम पार पाडलाय, ठीक आहे, एखाद्या वेळेस एखादी गोष्ट काहीतरी कमी पडली असेल किंवा जेवणात थोडाफार काही फरक असेल, तर असं नाही विचार करणार की बाबा ह्याने एवढं कष्टानं केलं, एवढं छान लग्न केलं, एवढं सगळा खर्च केलाय, किती टेन्शन, असं नाही विचार करत ते लोक। हां, कुठं एवढं मोठं लग्न केलं म्हणे, जेवण कुठं छान होतं, मग हे अशी लोक असतात। मग अशा लोकांचा जास्त विचार नाही करायचा आपण आयुष्यामध्ये, त्यांना किंमत देणं बंद करायचं किंवा त्यांच्या वागण्याचा आपण त्रास नाही करून घ्यायचा। ते त्यांच्या जागेवर त्यांनी काय का करणार, त्यांना आपण बदलू शकत नाही, मग आपण आपल्याला बदलायचं, आपण त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायचा, असं सोडून द्यायचं की जाऊ दे, आपण कितीही केलं तरी ते लोक नावं ठेवणार आहेत, आपल्याबद्दल वाईट विचारच करणार आहेत, ते चांगलं कधीच आपला विचार करू शकणार नाही। मग अशा लोकांना का किंमत द्यायची आयुष्यामध्ये? नाही द्यायची किंमत, त्याच्यापेक्षा तुम्ही परक्या लोकांना, बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला किंमत द्या की ज्याला खरंच बाबा तुमच्याबद्दल चांगलं वाटतं, त्यांची भावना चांगली आहे, तुमचं छान व्हावं असं वाटतं, अशा लोकांच्या जवळ राहा, मोजकीच असू द्या, ती नाही का खंडीच्या पिंडीभर लोक असण्यापेक्षा हातावर
मोजणे एवढी 5 माणसं असू द्या, पण ती खरंच तुमच्या म्हणजे नाही का तुमच्याबद्दल तळमळीची, तुमच्यावर प्रेम करणारी, तुमचं चांगलं झालेलं बघणारी, तुमचं चांगलं व्हावंसं वाटणारी अशी लोकं असावीत. तर अशा वाईट लोकांबद्दल हे, आणि हे असं नाही की तुमच्याबद्दलच, त्यांना म्हणजे कुठल्याच गोष्टीत कधी चांगलं वाटत नसतं. त्यांना फक्त वाटतं की मी ग्रेट, मी खूप चांगली, किंवा मी खूप चांगला, मी सगळं योग्य करतो, माझंच सगळं बरोबर, ही अशी मी म्हणणारी लोकं असतात. त्यांना कोणाचंच चांगलं झालेलं बघवत नसतं. त्यांना सगळ्यांच्यामध्ये वाईट दिसतं, का तर ते स्वतः वाईट असतात. त्यामुळं ना अशा लोकांच्या जास्त नादी लागायचं नाही, किंवा तथास्तु, आलाय आला, गेलाय गेला, बोलला बोल, नाही बोलला नको बोल, जशाच तसं वागायचं. आणि त्यांचं कितीही साधं सिंपल असू दे, किंवा जास्त म्हणजे नाही का एवढं सगळं परफेक्ट नसू दे, तरी त्यांना त्यांचं स्वतःचं खूप कौतिक असतं. नाही माझं असं, माझं तसं. आणि दुसऱ्यांनी कितीही छान करू दे सगळ्या गोष्टी, किंवा घर छान बांधू दे, तरी त्याच्यात काही ना काही खोडा काढणारच, की नाही का हा हे कुठं छान आहे, हा ते कुठं छान आहे, अशी लोकं असतात. त्यामुळे ह्या लोकांबद्दल ना जास्त विचार करत बसायचा नाही. आपण आपलं ध्येय साधायचं, आपल्याला काय योग्य वाटतं ते करायचं. त्या लोकांच्या बोलण्याचा पण परिणाम आपल्यावरती होऊ द्यायचा नाही. तसं जर झालं ना तर ते जिंकले म्हणायचं, का तर त्यांना तेच पाहिजे असतं, तुमचं वाईट झालेलं बघायचं किंवा वाईट करायचं. मग आपण आपल्या मनाला लावून घेतलं, आपण उदास झालो, आपण त्रास करून घेतला, किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार आपण वागत गेलो, तर आपण म्हणजे त्यांचा प्रभाव आपण आपल्यावर पाडून घेतो. पण तरी पण त्यांच्या म्हणण्यानुसार वागलं ना, तरी पण ते लोक कधीच चांगलं म्हणणार नाहीत, वाईटच बोलणार. त्यामुळं कशासाठी त्यांच्या मनासारखं आपण वागायचं ना. आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करायचं. आपल्याला देवानी बुद्धी दिली, स्वामींनी बुद्धी दिली, राधाराणींनी बुद्धी दिली, कृष्णाने बुद्धी दिली, कशासाठी दिली? आपल्याला पण दिली ना. मग आपण त्या आपल्या बुद्धीचा वापर करायचा, आपल्यासाठी काय चांगलं आहे, आणि बोलायला शिकायचं स्पष्ट एकदम तोंडावरती. तुम्हाला त्यांचं नाही पटलं, किंवा त्यांनी तुम्हाला घालून पाडून बोललं, ठीक आहे 2 वेळेस ऐका, 3 वेळेस ऐका, पण 4थ्या वेळेस नक्कीच उत्तर द्या. का तुम्ही असं जर वेळेस वागता, बोलता, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुम्ही स्पष्ट जर बोललं ना, त्या लोकांचा चेहरा लगेच बदलतो, का तर त्यांच्या मनामध्ये पाप असतं. त्यामुळे स्पष्ट बोलायचं. तुम्हाला एखादी गोष्ट खटकली, किंवा तुमच्याबद्दल ते काहीतरी निगेटिव्ह बोलले ना, डायरेक्ट जाऊन विचारायचं की का बाबा तुम्ही असं असं बोललात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नेमका, कुठं माझी चूक तुम्हाला दिसती. तुम्ही विचारून तर बघा. ते लगेच नाही का असं थोडंसं चोरट्यासारखे होतात, का तर त्यांना माहीत असतं आपण ही चुकीचं वागलोय, बोललोय, तरी पण ती लोक ना तुम्हाला त्रास देण्यासाठी ते वाईटच वागणार आणि वाईटच बोलणार. त्यामुळे अशा लोकांना सडेतोड उत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे आयुष्यामध्ये ना कधीतरी तुम्ही तोंड उघडलं पण पाहिजे, बोललं पण पाहिजे, तुम्ही स्वतःचं आत्मरक्षण केलं पण पाहिजे. तुमच्या स्वाभिमानाला कुठं धक्का पोहोचल ना, असं समोरचा जर वागला ना, तुम्ही पण त्याला सडेतोड उत्तर देणं गरजेचं. आता तुम्ही ऐकत गेला ना, तो माणूस अक्षरशः डोक्यावर बसायलाही कमी करत नाही. त्यामुळे असं नाही की तुम्ही खूपच म्हणजे संयमी आहे, शांत आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांचं ऐकून घ्या, किंवा सगळ्यांचे प्रॉब्लेम. ठीक आहे ना, काही ठिकाणी गप्प बसणं गरजेचं आहे, पण प्रत्येक वेळेसच तुम्ही का ना, कधीतरी तुम्ही तुमच्यासाठी थोडंसं बोललं पाहिजे, ऐकून पण घेतलं पाहिजे, किंवा बोललं पण पाहिजे. आपण जिथं योग्य आहे ना तिथं मी तर म्हणते 100% तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही बाजू मांडली पाहिजे. मग तो माणूस ना नंतरच्या वेळेस तुमच्याशी वागताना, वाईट बोलताना ना, कमीत कमी 10 वेळेस तरी विचार करतो की नाही बाबा आपण ह्याला असं बोललो तर हा आपल्याला असं उत्तर देऊ शकतो. तर मग ह्या गोष्टी कधीतरी आपण पण बोललं पाहिजे. प्रत्येक वेळेसच भांडण नको किंवा हे नको म्हणून शांत बसणं पण चुकीचं आहे. त्यामुळं काय होतं, त्या गोष्टी जास्त वाढत जातात आणि नंतर ना त्या गोष्टीचा स्फोट होतो. मग तो असा होतो ना की ते नातं म्हणजे कधी आयुष्यात म्हणजे परत तुम्ही ते जोडूच शकत नाही. त्यापेक्षा वेळच्या वेळी तुम्ही ते सावरणं गरजेचं आहे. बोललं पण पाहिजे, वेळ सिच्युएशननुसार तुम्हाला वागता आलं पाहिजे, तुम्हाला तसे निर्णय घेता आले पाहिजेत. तर हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. त्यामुळे ह्या अशा वाईट लोकांना उत्तर द्यायचं. त्या वाईट लोकांना ना तुमचं सुख भोगवत नसतं म्हणून ते तुमच्याशी तसं वागतात. तर ठीक आहे ना, 1-2 वेळेस ठीक आहे, इग्नोर का स्वभाव आहे म्हणून आपण इग्नोर करा, पण प्रत्येक वेळेसच इग्नोर करून आपण एवढं पण मान नाही व्हायचं की त्यांनी येऊन आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटल्या पाहिजेत. तर मग ह्या गोष्टी पण आहेत आयुष्यामध्ये. तुम्ही जर खूपच साधेभोळे जर जगला ना, आजकालचं कलियुग आहे, ते काही सतयुग वगैरे द्वापारयुग नाही आहे की तुम्ही शांत राहिलं तरी म्हणजे ठीक आहे जाऊ द्या, असं नाही आहे. आता हे कलियुग आहे, ही तर तुम्ही म्हणजे नाही का पुढच्याच्या काहीतरी वाईट गोष्टीला उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्ही गप्प बसला तर मग सहनशीलता असावी, पण ती पण किती असावी जेणेकरून आपल्या आत्मसन्मानाला ठेच नाही पोचली पाहिजे. एवढी सहनशीलता ठीक आहे, पण ज्या दिवशी ते खरंच खूपच त्रास देण्याच्या पलीकडे जातात किंवा आपल्या सहनशीलतेच्या पलीकडे जातात ना, तेव्हा आपण बोललं पाहिजे. आपल्यासाठी आपण आपलं मत मांडणं गरजेचं आहे.
तर अशी लोक ना म्हणजे ह्याच्यासारखे असतात हो, बोलून जाणार आणि वरतून नाही म्हणणार किंवा वाईट बोलणार, का तर त्यांच्या मनात ते सारखं तेच चालू असतं. त्यामुळं कधीतरी स्पष्ट तोंडावर बोललं ना त्या लोकांना असं चोरल्यासारखं होतं की नाही बाबा आपण चुकीचं बोललो, कधीतरी वाटतंच त्यांना. त्यामुळे ह्या अशा वाईट लोकांच्या जास्त नादी लागत बसायचं नाही. त्यांचा स्वभाव असतो किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये तशीच वाईट घटना घडतात म्हणून ते सगळ्यांकडं त्याच दृष्टीने बघतात. पण ठीक आहे, कधीतरी ऐकून घ्या, त्यांना समजून सांगा प्रेमाने. नाही ऐकलं तर सडेतून उत्तर द्यायला शिका. तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.